नमस्कार. बघा, आपण पूरक हालचालींचे 1, 2 आणि 3 भाग टाकलेले आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये उभ्या स्थितीतले सगळ्या पूरक हालचाली घेतलेल्या आहेत. दुसऱ्या भागामध्ये सगळ्या उभे राहूनच्या पूरक हालचाली आहेत. आपण तिसरा भाग जो टाकलेला आहे त्याच्यामध्ये बैठक स्थितीतल्या सोप्या पूरक हालचाली घेतलेल्या आहेत, ज्या सगळ्या वयाच्या लोकांना करता येणार आहेत. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की दुसऱ्या भागामध्ये आपण चक्राकार हालचाली घेतलेल्या आहेत, ज्यामुळे सांध्यांची कार्यक्षमता खूप सुधारते. तर तो एक व्हिडिओ आहे. तिसऱ्या भागामध्ये बैठक स्थितीतल्या आहेत. आता बघा, आपण चौथ्या भागामध्ये सुद्धा बैठक स्थितीतल्या हालचाली करणार आहोत, ज्या थोड्याशा जास्त ताण देणाऱ्या आहेत. बघूयात आता आपण ह्या भागामध्ये काय काय करणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. आपण जेव्हा आसनं करणार आहोत तर ती आपल्याला अवघड जाऊ नयेत. आपलं शरीर लवचिक असावं, आपल्याला सगळ्या स्थितीतली आसनं चांगली जमावीत आणि त्याचे फायदे आपल्याला मिळावेत. कारण काय आहे की आसन जर आपल्याला योग्य प्रकारे जमलं नाही, म्हणजे समजा एखादा आसन केल्यानंतर त्या आसनामध्ये पोटावर दाब येणार असेल, पाठीच्या कण्यावर ताण येणार असेल आणि तसं आसन जर आपल्याला चांगल्या पद्धतीने करायला जमलं नाही, तर आपल्याला जे अपेक्षित असे फायदे असतात ते पण आपल्याला त्या आसनामध्ये मिळू शकत नाहीत. मग आपल्याला हे आसन जमणं किती महत्त्वाचं आहे. मग आसन जमणं जर महत्त्वाचं असेल तर ह्या सगळ्या ज्या पूरक हालचाली मी शिकवलेल्या आहेत त्या तुम्ही निश्चितपणे घरी करण्याचा प्रयत्न करा. अजिबात अवघड नाही आहेत, खूप सोप्या आहेत. तरी सुद्धा अगदी तुम्हाला एखादी अवघड वाटलीच तर तुम्ही ती स्किप करा, ती करू नका. पण बाकीच्या ज्या तुम्हाला जमतील त्या निश्चितपणे करा. बघा, खूप महिलांचे असे गैरसमज असतात की आपण घरी खूप काम करतो तर आपल्याला या हालचालींची गरज नाही, पण तसं नाही आहे. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये या संबंधी सगळी माहिती सांगितलेली आहे, ती नीट ऐका. रोजची कामं जरी आपण करत असलो तरी सुद्धा आपल्याला ह्या सगळ्याची का गरज असते हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे स्वतःकडे लक्ष द्या. इथून मागे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही योगाचा अभ्यास केला नसेल तर तुम्हाला ही चांगली संधी आहे की पहिल्यापासून तुम्हाला करायला मिळणार आहे साध्या सोप्या हालचाली, जे की व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि करायच्या आहेत. रोज व्हिडिओ समोर ठेवायचा, चालू करायचा आणि त्याप्रमाणे हालचाली करायच्या. पहिला भाग लावायचा, त्याची प्रॅक्टिस चांगली 2-4 दिवस केली की दुसरा भाग लावायचा. मग पहिला भाग आणि दुसरा भाग या दोन्ही भागांची बरोबर प्रॅक्टिस करायची. याला पण 7-8 दिवस चांगली प्रॅक्टिस झाली की मग तिसरा भाग लावायचा. मग त्याच्यामध्ये पहिला भाग, दुसरा भाग आणि मग तिसऱ्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग हे तिन्ही भागांची जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस रोजच्या रोज चालू राहील, मग अगदी तुम्हाला चांगला अर्धा-पाऊण तास सुद्धा हे सगळं करायला मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही हा चौथा पण भाग बघाल आणि चौथा पण भाग करायला सुरुवात कराल तर तुम्हाला बघा, रोज व्हिडिओ 4ही भागातले करायचे, म्हणजे 1 तासभर तुमचा अगदी चांगला योगाभ्यास होणार आहे. आणि तो सुद्धा सगळ्या वयाच्या लोकांना, इव्हन सगळ्या व्याधीच्या लोकांना. म्हणजे कोणाचे गुडघे दुखत असतील किंवा कोणाची कंबर दुखत असेल, कोणाचं फ्रोजन शोल्डर असेल, कोणाला सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस असेल, त्या सगळ्या लोकांना करता येतील अशा सोप्या हालचाली सांगितलेल्या आहेत. ह्या जर तुम्ही रेग्युलर करत राहिले तर तुमचा जो काही त्रास आहे तो हळूहळू निश्चितपणे कमी होईल. आणि मग तुम्ही ह्याच्या पुढच्या अभ्यासाला तुम्हाला अवघड जाणार नाही. मग तुम्हाला जर काही आसनं शिकवले गेली तर ती तुम्हाला निश्चितपणे करता येतील. तर तुम्ही हे 4ही भाग करण्याचा प्रयत्न करा. आणि जर 4ही भाग तुम्हाला यायला लागले आणि एका दिवसामध्ये जर तुम्ही अगदी पाऊण तास, 1 तास जर ह्या 4ही भागातले सगळे प्रकार जर करायला लागले तर त्याच्यानंतर शवासन घ्या. आणि नंतर आपण प्राणायामाचा एक व्हिडिओ टाकलाय बघा, त्याच्यामध्ये सुरुवातीपासून 10 ते 15 मिनिटं कसा प्राणायाम करायचा, सुरुवातीला काय करायचं, नंतर काय करायचं, असा प्राणायामाचा एक व्हिडिओ मी दिलेला आहे. तो निश्चितपणे तुम्हाला खूप मार्गदर्शक होईल.
तुम्ही जर प्राणायाम केलेला नसेल, तुम्ही जर कोणाकडनं शिकला नसाल आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल की कसा काय प्राणायाम करायचा, चुकला तर काय होईल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे तो व्हिडिओ चालू करा प्राणायामाचा. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सारी माहिती मिळेल की प्राणायाम कसा करावा, त्याचे फायदे कसे होतात, कोणत्या प्राणायामाने उष्ण प्रभाव असतो, कोणत्या प्राणायामाने शीत प्रभाव आपल्या शरीरात निर्माण होतो, कुंभक कसा करायचा, किती वेळ करायचा, अभ्यंतर कुंभक, बाह्य कुंभक, ह्याचं सुद्धा आपण चौकोनी प्राणायाम म्हणून एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. चौकोनी प्राणायाम निश्चितपणे तो बघा, बघितला नसेल तर बघा, कारण तो खूप फायदेशीर आहे. अभ्यंतर कुंभक आपल्याला वेगळे फायदे देतो, बाह्य कुंभक आपल्याला वेगळे फायदे देतो. आपल्याला कधीही हृदयामध्ये आपल्या ब्लॉकेज होत नाही, आपल्याला कधीही एन्जिओप्लास्टी करायला लागणार नाही. असं जर असेल तर तुम्ही नुसता तो प्राणायाम बघा आणि तो करायला सुरुवात करा. अतिशय फायदे आहेत त्याचे. तुम्ही जर आत्तापासून केलं तर तुम्हाला कुठेही ब्लॉकेज राहणार नाहीत. त्यामुळे ह्या चारही भागांमधल्या पूरक हालचाली आणि दिलेला प्राणायाम हे मात्र निश्चितपणे करा. तुम्हाला जर कपालभाती करायची असेल तर कपालभातीवर पण एक आपण व्हिडिओ दिलेला आहे की कपालभाती कशी करावी, किती करावी, ग्रंथामध्ये ती कशी सांगितली आहे करायला, कपालभाती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, कशी करावी, त्याचे फायदे काय, परिणाम काय, किती वेळ करावी, हे सगळं त्या कपालभातीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर निश्चितपणे तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. प्राणायाम करण्याच्या पूर्वी कपालभाती करावी का प्राणायाम झाल्यानंतर करावी, ह्याची पण तुम्हाला जर माहिती नसेल तर तो व्हिडिओ बघा. म्हणजे मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की क्रम कसा पाहिजे, कोणतं आधी करायचंय, कोणतं नंतर करायचंय, कोणतं त्याच्यानंतर करायचंय, हे तुम्हाला निश्चितपणे कळेल. त्यामुळे मागचे जर प्राणायाम आणि कपालभातीबद्दलचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते बघा आणि हे चारही भागामधल्या पूरक हालचाली निश्चितपणे करा. त्याच्यानंतर आता येणारा व्हिडिओ जो आहे या 4 भागांनंतर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ना घरच्या घरी साबण बनवायला शिकवणार आहे. कारण आता उन्हाळ्यामध्ये काय होतं, भरपूर घाम येतो, त्यामुळे बॅक्टेरिया जमा होतात. घामामुळे एक शरीराला दुर्गंधी पण येते. तर ह्यासाठी आपण घरच्या घरी कोणता साबण वापरू शकू, तर तो साबण नॅचरल बनवलेला साबण, ज्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत, 100% नैसर्गिक असा साबण, जो अगदी लहान आपल्या घरातल्या बेबीपासून सगळ्यांना चालेल असा साबण मी शिकवणार आहे. तर येणारा व्हिडिओ पण तुम्ही साबणाचा निश्चितपणे बघा. तुम्हाला आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ आवडतात का, मला कळवत जा. आवडत असतील तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जर दुसऱ्यांचं चांगलं केलं तर नक्की आपलं चांगलं होतं आणि हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. तर बघूयात आता की आता बैठक स्थितीतल्या पुढच्या हालचाली आपण कसा करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये पण बैठक स्थितीतल्या बघितल्या आहेत, त्या थोड्या सोप्या होता. ह्या सोप्याच आहेत पण त्याच्यापेक्षा थोड्या जास्त ताण देणाऱ्या वाटतील तुम्हाला, पण ह्या पण करा म्हणजे मग तुमचं शरीर जास्त लवचिक व्हायला मदत होईल. बघा तर मग कशा करायच्या आहेत आपल्याला हालचाली. आता पुढची हालचाल बघूयात. बघा, पाय आपण अगदी विस्तृत केलेले आहेत, त्यामुळे पायाच्या आतल्या बाजूला ताण जाणवतो. आतमधल्या भागामध्ये पण सायटिका नर्व असतात बघा, त्या फ्लेक्झिबल होतात. असं व्यवस्थित बसायचंय. आणखीन हे बसणं हा सुद्धा एक व्यायामच आहे खरं म्हणजे. अगदी तुम्ही टी व्ही बघत असाल किंवा इतरही काही काम म्हणजे पेपर वगैरे वाचत असाल तरी सुद्धा असं बसायचंय. ह्याच्यामुळे तुमचं चालणं, बसणं, उठणं फार सुधारतं. पायांची ताकद चांगली वाढते, मांडीच्या स्नायूंची, पोटरीच्या स्नायूंची, गुडघ्याच्या सांध्याची खूप कार्यक्षमता सुधारते. नुसतं असं बसणं हा सुद्धा एक व्यायाम आहे. आता ह्याच्यामध्ये बघा हालचाल कशी करायची आहे. एकदा डाव्या बाजूला वळायचं, गुडघ्याकडे कपाळ न्यायचं. एकदा उजव्या बाजूला वळायचं, गुडघ्याकडे कपाळ न्यायचं. आता हे करताना जेवढं वाकता येईल तेवढंच वाकायचंय सहजपणे. खूप अट्टाहास करायचा नाहीये. 1-4-5 वेळेला करायचंय. जेवढं वाकता येईल सहजपणे. आपलं कपाळ लागलंच पाहिजे, असा अट्टाहास करायचा नाही. हा पण व्यायाम खूप होतो. श्वास घ्यायचा, श्वास सोडत वाकायचं, श्वास घेत सरळ व्हायचं, श्वास सोडत वाकायचं, श्वास घेत सरळ व्हायचं. बघा, एकदा डाव्या गुडघ्याकडे, एकदा उजव्या गुडघ्याकडे,
आणि एकदा मध्ये. असं हे एक 4-5 वेळेला करायचं आणि मग थांबायचं. पाय सरळ करायचे, जुळवायचे आणि नंतर असे हलवायचे. म्हणजे जो काही ताण आलेला असतो तो निघून जातो. आता बघूयात आपण थोडे पालथ्या स्थितीमधले काही व्यायाम करता येत आहेत का आपल्याला. अगदी सहज सोपे पण खूप फायदा देणारे असे बघूयात आपण. की असंच्या असं पालथं झोपायचं आहे. पालथं झोपल्यावर हनवटी टेकलेली, हात मागे घ्यायचे, पाय जुळलेले. आता ह्याच स्थितीमध्ये काय करायचं आहे, फक्त एक एक पाय गुडघ्यात दुमडायचा आहे बघा. सहजपणे दुमडा. टेकला पाहिजे असं काही नाही. 1 2 3 बघा, सोपं आहे, खूप छान वाटतं. 5 6 7 8 9 10. छान. त्याच्यानंतर आता दोन्ही पाय दुमडायचे, सरळ करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी छान. आता बघा, डावा पाय वर घ्यायचा आणि उजव्या बाजूकडे न्यायचा. उजवा पाय वर घ्यायचा, डाव्या बाजूकडे घ्यायचा. असं एक 10 वेळेला करायचं आहे. 1 बघा किती सुंदर पीळ येतो कमरेला, मांड्यांच्या स्नायूंना ताण जाणवतो. 2 चला 3 खूप छान. जेवढं जमेल तेवढं करा. अगदी खूप आदर्श जमलं पाहिजे असं नाही. 6 7 8 9 खूप छान. वर घ्यायचा, पलीकडे न्यायचा, वर घ्यायचा, पलीकडे न्यायचा. छान. 10. थोड्या वेळ स्वस्थ, थोडी थोडी मध्ये विश्रांती घ्यायची. आपल्याला जेव्हा जेव्हा वाटेल दमल्यासारखं तेव्हा तेव्हा मध्ये मध्ये असं मकरासनमध्ये विश्रांती घ्यायची. मकरासन म्हणजे विश्रांतीदायक आसन. जसं आपण पाठीवर झोपलेल्या स्थितीत आसनं करतो तेव्हा शवासन घेतो, तसं पालथ्या स्थितीत आसनं केल्यावर दमल्यासारखं वाटलं तर मकर आसन घ्यायचं. हे विश्रांतीदायक आसन आहे. थोडी संथ श्वसन आपलं झालं की पुन्हा एकदा पुढचे प्रकार करायला सुरुवात करायची. पुन्हा एकदा हनवटी टेकलेली, मागे हात घ्यायचे, पाय जुळलेले. आता स्विमिंग केल्यासारखे हात करा बघा. तळहात पुढे ठेवा. चला आता पुढचा भाग थोडा वर उचलायचा. 1 2 बघा किती पाठीच्या कण्याची कार्यक्षमता सुधारते. खूपच छान. 4 5 आता उलट करायचंय, पुढून मागे. 1 उलट स्विमिंग. 2 3 बघा, आधाराशिवाय पाठीचा कणा आपण वर तोलून धरतोय. खूप कार्यक्षमता सुधारते यामुळे. 5-5 वेळेला अगदी नाही जमलं, 2-3 वेळेला जमलं तर 2-3 वेळेला करा, काही हरकत नाही. पण करायचं आहे. रोज रोज करून आपली कार्यक्षमता खूप सुधारते. आणि मध्ये मध्ये थोडी विश्रांती पण घ्यायची आहे. बघा, आता पाठीचा कणा आपण सारखा पुढे वाकवत असतो कमरेतून आणि त्यामुळे मग काही वर्षांनी आपल्याला मानेमधल्या मणक्यात गॅप होते किंवा कमरेमधल्या मणक्यात गॅप होते. आता ही गॅप आपल्याला पुन्हा जर का कमी करायची असेल तर मग आपण पाठीच्या कण्यातून मागे वाकलेल्या स्थिती करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी बघा, आता आपण भुजंगासन करणार आहोत. टिकवायचं नाही आहे, एक 4-5 वेळेला करायचं आहे. बघूयात. तळहात छातीजवळ, कपाळ टेकवायचं, श्वास सोडा. आता श्वास घेत हातांवर वर यायचं नाही. पाठीच्या मणक्यांवर शरीर उचलायचं आणि खाली आणायचं. 1 2 पूर्ण उचलायचं. 2 जेवढं उचलता येईल हात कोपऱ्यात ताट करेपर्यंत तेवढं उचलायचं. 3 छान. पूर्ण पूर्ण कार्यक्षमता सुधारते. पाठीच्या कण्याला 33 मणके असतात. पूर्ण 33 मणक्यांची कार्यक्षमता सुधारते. बघा, आपल्याला किती वेळा जमेल, 2 वेळेला, 3 वेळेला, 5 वेळेला, तेवढ्या वेळेला करा आणि मग विश्रांती घ्या. अगदी छान. पाठीच्या कण्यातून पुढे सातत्याने वाकतो. पाठीचा कणा कधीच मागे वाकवत नाही आपण कामामध्ये रोजच्या. पण ह्या योगाच्या अभ्यासामध्ये आपल्याला हा पाठीचा कणा मागे वाकवायला मिळतो
आणि त्यामुळे पाठीच्या कण्यामध्ये गॅप होत नाही. तर हा पण प्रकार रोज करायचा आहे. फक्त लक्षात घ्यायचं आहे की आपल्या क्षमतेप्रमाणे करायचं आहे. मी 5 वेळेला म्हटलं तर 5 वेळेला करायचं आहे असं नाही. तुम्हाला जर 2 वेळेला जमला तर 2 वेळेला करा, 3 वेळेला जमला तर 3 वेळेला करा आणि दमल्यासारखं वाटलं तर विश्रांती घ्या. चला, यानंतर एक एक पाय दुमडून पकडता आला तर पकडा. बघा, 1, आता दुसरा दुमडायचा आहे, त्या हाताने पकडायचा आहे. 2, 3, खूप छान. 4, 5, 6, थांबायचं आहे. अगदी छान विश्रांती घ्यायची थोड्या वेळ. हे सगळे जे पालथे झोपूनचे प्रकार आहेत हे पण करायचे आहेत. नंतर विश्रांती घ्यायची आहे. तर बसूनचे आणि पालथे झोपूनचे असे सगळे व्यायाम प्रकार करा. त्याच्यानंतर विश्रांती झाली की पाठीवर झोपूनचे थोडे प्रकार करा, पाय हलवणे वगैरे. ह्यामुळे तुमचा पूर्ण योगाभ्यास होईल बघा. आता पाठीवरती झोपायचे. प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये अगदी 1-1, 2-2 मिनिटाची विश्रांती मात्र घ्या, म्हणजे तुम्हाला सगळे प्रकार व्यवस्थित करता येतील. आता शयन स्थितीमध्ये पण साधे प्रकार बघूयात आपण. एक एक पाय गुडघ्यात दुमडून पोटापर्यंत घ्यायचा आहे, सरळ करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, थांबायचं आहे. आता तुम्हाला 10-10 वेळेला जमत असेल तर रोज 10-10 वेळेला करा किंवा 5-6 वेळेला केलं तरी हरकत नाही. हळूहळू तुम्ही आवृत्ती वाढवा. थोड्या वेळ संथ श्वसन झालं की त्याच्यानंतर आपले दोन्ही पाय वर घ्यायचे. ते ताठ नाही घेता आले तर गुडघ्यात दुमडून घेतले तरी चालतील. आता एक एक पाय गुडघ्यात दुमडायचा आणि सरळ करायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, पूर्ण दुमडायचा. 6, 7, 8, 9, 10. छान. आता दोन्ही पाय जुळलेले आणि पूर्ण दुमडायचे, उघडायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आहे. आता बघा, विश्रांती झाल्यानंतर आपले दोन्ही पाय वर घ्यायचेत आणि काटकोनात वाकवायचेत. काटकोनात. आता एकेका पायाचा अंगठा जमिनीला टेकवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. आता दोन्ही अंगठे टेकवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चला, विश्रांती घ्या. चला, आता पाय दोन्ही गुडघ्यात दुमडायचेत. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडायचेत. आता डाव्या पायाचा गुडघा डाव्या बाजूला, उजव्या पायाचा गुडघा उजव्या बाजूला. 1, 2, सरळ करायचं आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. आता दोन्ही गुडघे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अगदी छान. आपल्या कमरेवर, आपल्या हिपवर
काहीही अजिबात चरबी साठू देणार नाही. ह्या हालचाली जर आपण नियमित करत राहिलो तर चरबी साठणार नाही. शिवाय आपल्या मांड्यांची कार्यक्षमता, गुडघ्यांची कार्यक्षमता अतिशय चांगली सुधारते. कमरेची कार्यक्षमता चांगली सुधारते. आता अजून एक गुडघ्याचा प्रकार आपण बघूयात. पुन्हा एकदा पाय गुडघ्यात दुमडायचे आहेत. आता दोन्ही तळपायांमध्ये भरपूर अंतर घ्या आणि डावा गुडघा उजव्या पायाच्या टाचेकडे, उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या टाचेकडे पूर्ण टेकला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. फक्त अशा पद्धतीची हालचाल करा. 5, 6, 7, अगदी इझिली जेवढं जमेल तेवढं. खूप ताणून घ्यायचं नाही आहे. 9, 10, खूप छान, स्वस्थ. आता दोन्ही पाय पोटावरती घ्या आणि हाताने पकडून ठेवा. बघा, सुलभ पवन मुक्तासन. आपल्या नाभीच्या खाली अपान वायू असतो. बऱ्याचदा गॅसेस होतात, तर ते खालच्या मार्गाने जर निघून गेले तर अतिशय फायदे होतात. पण जर हे निघून गेले नाहीत तर ते गॅसेस वरच्या बाजूला येतात, आपल्या हार्टला धोका करू शकतात. आपल्याला अगदी इतक्या चमका येतात छातीमध्ये की आता अटॅक येतो की काय अशी भीती वाटते. पण साधी हालचाल आहे. पोटावरती पाय घ्यायचे दुमडून आणि संथ श्वसन करत झोपून राहायचं. सुलभ पवनमुक्तासन. यामुळे आपले गॅस रिलीज व्हायला मदत होते. पोटावरची चरबी कमी होते. पचन चांगलं सुधारतं. असं अतिशय उपयोगी असं हे पवनमुक्तासन आहे. आपल्याला 30 सेकंद, 45 सेकंद, 1 मिनिट जेवढ्या वेळ आपल्याला हे करता येईल तेवढ्या वेळ करायचं आहे आणि नंतर पाय सरळ करून थोड्या वेळ शवासन घ्यायचं आहे. बघा, हे सगळे प्रकार आपण रोज सावकाशीने जेवढे जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू तुम्हाला इतकं उत्साही वाटायला लागेल आणि केल्यानंतर खूप छान वाटायला लागेल. तर तुम्ही आवृत्त्या थोड्या वाढवायलाही हरकत नाही. जे आपलं वय आहे त्याप्रमाणे आपल्याला किती झेपतं आहे तेवढं करायचं आहे. खूप वय जास्त असेल, 60, 70, तर त्यांनी अगदी एकदा जरी ह्या हालचाली केल्या तरी चालतील. किंवा ह्यातल्या काही हालचाली जर तुम्हाला अवघड वाटल्या तर त्या नाही केल्या, वेगळ्या ज्या जमतील त्या केल्या तरी हरकत नाही. पण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करायचा आहे. चला, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.